Why is my juice without ice? Ganga! Ganga! Where's the ice? हा जो निकाल लागलाय या निकालाचा सुद्धा अन्वयार्थ आपण या चर्चेतून काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक तर अभिनंदन म्हणजे मित्रांमध्ये असेल किंवा माझ्याकडे असेल, तुम्ही जो निकाल मांडला होता 10 दिवसापूर्वी त्याची प्रचिती आलेली आहे. आकडे जर का आता टॅली करायला बसलो तर निकाल अगदी सेम टू सेम लागलाय. खरंच महाराष्ट्रात फिरताना असा निकाल लागेल असा अंदाज खरंच आला होता. मी बरोबर 21 तारखेला म्हणजे ज्या दिवशी मतदान होतं त्याच दिवशी साधारणतः काय निकाल असेल याचे आकडे काही मित्रांशी शेअर केले होते. काही व्हॉट्सअप ग्रुपवर मला विचारण्यात आले होते की तुमचा अंदाज काय, तुम्ही महाराष्ट्रात फिरताय त्यावेळेला त्या ग्रुपवर हे आकडे शेअर केले होते. तर ते आकडे आणि आता लागलेला निकाल हा पूर्णपणे अचूक आहे, अगदी तंतोतंत आहे. तेच आकडे जे काय झालं? वर्तवले होते आणि प्रामुख्याने एवढी अपसेट काय? सोना, आपण ज्या 2 फिल्म साईन केल्या होत्या त्या आता कॅन्सल झाल्यात. त्यामुळे आता ते प्रोड्युसर्स तुला दिलेले ऍडव्हान्स परत मागतायत. व्हॉट नॉनसेन्स. त्यांना माहित नाहीये का शोनाकडे आलेला पैसा ती कधीच परत करत नाही. तिच्या मनी ओनली मनी असतो. तो तिच्याकडे येण्यासाठी, परत जाण्यासाठी नाही. सोना, पण तू साईन केलेल्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये असं लिहिलंय की फाडून टाकते कॉन्ट्रॅक्ट. आय डोंट केअर अबाउट दॅट. मी त्यांचा पैसा परत देणार नाही म्हणजे नाही. ओके, दॅट्स इट. आणि नेक्स्ट टाइम जस्ट मेक शुअर देयर इज आईस इन माय ज्यूस. ओके. कोण पाहिजे? ए सर बाजूला. अरे पण कुठे चाललात तुम्ही? जास्त बोल नको. चलो हो बाजूला. अहो कुठे चाललात? थांबा. ए चला आत्ताच्या आत्ता पैसे टाक आमचा. पैसे नाही दिलं तर घरातलं सामान गायब होईल. असं करणार का तुम्ही आता? असं वागणार आहात ना शोनाशी? काय एवढं ट्रबल करताय तुम्ही मला? मला अजून थोडासा वेळ द्या ना. जमणार नाही. हे पहा, मी तुमची एव्हरी सिंगल नोट नक्की परत करेन. हो, रिअली स्वेअर ऑन यू. आता क्रीडा क्षेत्रानंतर बोलूया राजकारणाकडे. तर राजकारणातली ताजी बातमी म्हणजे ए अशानं गुंडळते आपल्याला. चल ते टीव्ही उचल. निवडणुकीचा अहो, पण निकाल जाहीर झालाय. आणि आताच्या घडीची ही राज्यातली सगळ्यात मोठी बातमी आहे. विधानसभेच्या एकाच वर्षीच्या लढाईत स्वर्गीय दादासाहेब सूर्यवंशी यांचे सुपुत्र आणि अपक्ष उमेदवार राजवीर सूर्यवंशी हे पहिल्याच प्रयत्नात मोठ्या फरकाने विजयी झालेले आहेत. त्यांनी त्यांच्याच घरातील कांचन सूर्यवंशी यांचा दारुण पराभव केलाय. शोना मॅडम, आमच्या गावाकडे सगळी वाट बघतात तुमची. मग मी काय करू? 2 लाख दिलेत की. चला आमच्यावर. तो ऍडव्हान्स होता. बाकी पेमेंटचं काय? 5 लाख ठरले होते ना? हा ठीक आहे. चला. 10 लाख. आता माझा रेट वाढलाय. 5 लाख तेव्हा ठरले होते, आता 10 लाख. दिलं. ओ वाव, ब्युटिफुल. ए बातम्या काय बघत बसलाय? उचल ते टीव्ही. अहो, बातम्या काय म्हणताय? न्यूज म्हणा. म्हणजे तुम्ही आता मला फक्त 1 मंथची अजून मुदत द्या. मी नक्की तुमचे सगळे पैसे परत देईन. बिलीव्ह मी. मला माझ्या तिजोरीची मी विसरलेली चावी आता दिसली. खरंच. एवढं म्हणते तर देऊ की 1 महिन्याची मुदत. ठीक आहे ठीक आहे. 1 महिन्यात पैसे नाही दिले तर घर पर राहणार आहे ना. थँक यू. येऊ मी. या.
ए चल ए. ना आधीच आपले सगळे ऋण थकलेत, त्यात आपल्या हातातून हे 2 महत्वाचे प्रोजेक्ट्स पण गेलेत. कसे परत करणार एका महिन्यात त्यांचे पैसे? गंगा सगळं होईल. तू फक्त आता आपल्या बॅग्स पॅक कर. आपल्याला MLA साहेबांच्या स्वागतासाठी जायचंय. MLA? हो, MLA, माझं लाडाचं ATM. हो मामा, आपल्या वेळी आता आमदार झालाय तरी बी असं सायकलच्या चैनी पडत आहेत तुमच्या. अहो काहीतरी फटपटी बिटपटी घ्या की. राहू दे आम्हाला सायकलच बरी आहे. लावा मग, काय बोलणार मी. अरे मी काय म्हणतोय, विरूचा फोन झाला का नाही काय? हा, लय नाही बोलणं झालं. पोरांनी मेसेज केला होता पोचलो म्हणून, तेवढंच. मामा काय बी म्हणा, वीर इथं नाही ना तर मला करमानच झाले. माझी सकाळ रोज त्याच्या हाताने सुरू व्हायची आणि रात्री ती मला म्हणायचा, अय उद्या सकाळी लवकर भेटत कडू, या वाक्याने संपायची. दिवसभर मी त्याच्या सोबतच असायचो. तर ती नाही तर दिवसच खायला उठलाय असं वाटायला लागले मला. अरे मग लाव की परदेशी फोन त्याला. नाही, एक तर त्याला खोटं कारण सांगून आपण त्याला मुंबईला पाठवले. त्याला जर कळलं ना ती भडकल माझ्यावर. अरे दोस्तीत अशी कुस्ती व्हायचीच. तू लाव फोन, मी आहे तुझ्या संग. लाव. नाही नको, भडकल तो माझ्यावर कळल्यावर. अरे लाव म्हणतोय ना. अरे लाव. ठीक आहे, असतं तर असतं, तसं तर तसं. अरे वीरा बाबा, अरे ऐक की माझं. अरे म्हणजे मला, अरे माझ्यामुळं झाले शिव्यातून झाले तुझ्या. बोलू मी आता जाका, तुझ्या जीवाला इकडे धोका होता ना म्हणूनच तुला तिकडे पाठवले. तू जिंकलं काकी. नाही 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 नाही, तू अजिबात तिकडे यायचं नाही. म्हणजे अजून 2-3 दिवस आहे ना तू इकडे यायचं नाही. हा, तुला मामांची शपथ आहे, तुला वहिनींची शपथ आहे, तुला वहिनींच्या आईची शपथ आहे, या गावच्या मातेची शपथ आहे. तू अजिबात तिकडे यायचं नाही. हा, आता कसं, तू व्हायचं आराम कर. एकदा आमदारकीची शपथ घेतली ना परत आराम करायला भेटायचं नाही तुला. तर ठेवतो मी. अरे नाग्या, त्याला कशाला सांगायचं काकींबद्दल? अहो गेलो चुकून तोंडात ना माझ्या. तू रिओ भाऊ लगेच इकडे येतो म्हणत होता. मी काय नाही, मी पोरासने मेसेज करून ठेवतो त्याला अजिबात बाहेर सोडू नका म्हणून. होय, आत्ताच्या परिस्थितीत त्याचं इकडे येणं लई धोक्याचं आहे बरं का. हा, आणि तरी जर तू इकडे आला ना आणि त्याच्या केसाला जरी धक्का लागला ना या काकाला फाडून टाकीन मी. अरे नाग्या, जरा दमानं घे. अरे हे राजकारण आहे. आत्ताचा आपला वीरू कुठं आमदार झालाय आणि इथं शेजारी उभारलेला माणूस सुद्धा कधी दुश्मनीत जाईल ना सांगता येत नाही. त्यामुळे त्याला तिकडेच थोडे दिवस राहू दे. हा, मी मस्त तयार आहे त्याला तिकडे ठेवायला. त्याला कळाय नको. त्याला इकडले उभी ना तू इकडे यायला तयार झाला होता. वरून मला म्हणतोय तू तुझी काळजी घे, गाववाल्यासनी काही कमी नाही पडलं पाहिजे, काही कमी पडलं तर तू बघ. कळाय नको त्याला. पण काय पण म्हणा मामा, असा मित्र मिळाला ना नशीब लागतं. आणि असा भाचा मिळायला बी नशीब लागतं बरं का. फटफटी कधी घाताय? अरे आता बुलेटच घ्यायची. चला चला. आहो, हे घ्या तुमच्यासाठी स्पेशल चहा. चहा? निशा, आज सूर्य काय पश्चिमेकडनं उगवला काय सूर्यवंशांच्या घरात? चक्क तू माझ्यासाठी चहा घेऊन आलीस? वा, मस्तच. मी दिल्लीला काय गेलो, माझी बायको तर फारच बदलून गेली. हा, माझ्यातच नाही तर या सूर्यवंशींच्या घरातच लई मोठा बदल झालाय. इथलं वारं बदललंय, त्यामुळं
तुम्ही पण वारं ज्या दिशेला वाहते त्या दिशेला तोंड करा म्हणजे झालं. म्हणजे म्हणजे तुम्ही तुमच्या मम्मीचा पदर धरणं आता सोडून द्या आणि मी जसं उगवत्या सूर्याला नमस्कार करते ना तेच करा. अगं पण नेमकं काय करायचं ती तरी सांग. वीरू भाऊजीसनी जवळ करा आणि त्यांच्या सोबत राहा. काय म्हणजे मम्मीशी दगाबाजी करायची? तुला काही याड लागलं काय? नाही नाही हे नाही आपल्याला जमणार. इधर तुझा चहा तुझ्या पशीच ठेव. नको अहो नको नाही नको. अहो मी कुठं म्हणते तुम्हाला की तुम्ही तुमच्या मम्मीच्या पाठीत खंजीर खुपसा. मी तुम्हाला एवढंच म्हणते आपण त्या वीरू भाऊजींकडनं आणि पियूकडनं आता आपलं काम साधून घ्यायला पाहिजे. त्यांच्या जरा पुढं पुढं केलं पाहिजे. बस एवढंच करायचंय आपल्याला, दुसरं काय पण नाही. आता आपल्याला आपला काहीतरी विचार केला पाहिजे की नाही? मी दिल्लीला गेल्यापासून माझी बायको लयच हुशार झाली आहे. चांगलंच राजकारण कळायला लागले की तुला पण. हा मग तुम्ही नव्हता ना इथं, मग सगळा वेळ मी राजकारण शिकण्यात घालवला आणि झाले की नाही हुशार. हो आता मला परत जावं लागतंय काय दिल्लीला? हा काय? हा पण हे असं मम्मींची कामं घेऊन नाही हो, खासदार बनून. तर वीरू भाऊजींना त्या पियूना आमदार बनवले ना. आता बघा मी तुम्हाला खासदार बनवते का नाही. तुम्ही फक्त मी सांगते तसं ऐका आणि तसंच वागा काय. बघा तुम्ही खासदार बनणार आणि दिल्लीला जाणार. हा खासदार. साहेब तुम्ही सक्रिय नव्हता म्हणून आपल्या जनकल्याण पक्षाचं लय वाटोळं झालंय बघा. आपल्या सीटचं डिपॉझिट जप्त झाल्यामुळं आपले कार्यकर्ते लय नाराज झालेत बघा. झालं गेलं गंगेला मिळालं. तुम्ही असं नाराज होऊ नका. आता बदलतं वारं वळखा आणि त्या दिशेनं कामाला लागा. म्हणजे आता राजवीर सूर्यवंशीला सपोर्ट करा. हे काय बोलताय साहेब? तो तर आपल्या विरोधात उभा होता ना. आणि अपक्ष उभा राहिला तरी त्याचं घरानं आपल्या पार्टीशी इमान राखूनच आहे ना. माफ करा साहेब, पण पक्षात सगळेजण म्हणतात की राजवीर सूर्यवंशी तुमचा जावई म्हणून तुम्ही त्याला सपोर्ट करताय. हरकत नाही. माणसांना तोंड दिलंय म्हणल्यावर ते बोलणारच. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, राजवीर सूर्यवंशी आमचा जावाई आहे म्हणून आम्ही त्याला सपोर्ट करत नाही. तर आता तो आपल्या कामाचा आहे म्हणून आम्ही त्याला सपोर्ट करतोय. तो कसं काय साहेब? मला एक सांगा, आपल्या भागात आपला राजकीय वैरी कोण आहे? कांचनताई सूर्यवंशी. अगदी बरोबर आहे. त्या राजवीरनं कांचन सूर्यवंशीच्या या इलेक्शनमध्ये नांग्या ठेचल्यात. त्या कांचन सूर्यवंशीनं अजून मुंडकं वर काढू नये म्हणून आता आपण राजवीर सूर्यवंशीला सपोर्ट करायचं. साहेब एक नंबर आयडिया बघा ही. तसं बी आतापर्यंत राजकारणात काका पुतण्याच्या भांडणाचा सगळ्यांनीच फायदा घेतलाय. आता तुम्ही काकी पुतण्याच्या भांडणाचा फायदा घ्या. त्या राजवीरला सपोर्ट करा, तरच काकीचे सगळे प्लॅन आपल्याला धुळीला मिळवता येतील. आलं लक्षात? होय साहेब, आमच्या लक्षातच आलं नाही. आम्ही लगेच लागतो कामाला. निघा, कामाला लागा. येतो आम्ही. येतो साहेब. पिऊताई, ओ पिऊताई. येऊ का? अहो वहिनी, अहो या की. विचारायचं काय त्यात? तुमचंच घर आहे की. या बसा. बसाय नाही आलो आम्ही इथे. आमदार साहेब कुठे आहेत ते सांगा. आमदार साहेबांचा आणि तुमचा सत्कार करायला आलोय आम्ही. अहो ताई, वीरू तर घरी नाहीये. ते कामानिमित्त मुंबईला गेले. नक्कीच कुठल्याच पक्षाच्या मोठ्या साहेबांनी बोलवलं असेल वीरूभाईला. एखादं मंत्रीपद मिळणार बघा. तसं झालं तर आपल्या तालुक्यासाठी चांगलंच आहे. मग आपल्या सत्काराचं काय? वीरूभाई नसला तर काय झालं, तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणाऱ्या आपल्या पिऊताई आहेत की. त्या आहेत
म्हणून तर विरुभाई आमदार झालेत. बसा पिऊताई. अहो ताई, ह्याची काय गरज आहे? गरज कशी नाही, बसा बरं बघू तुम्ही इथं. पिऊताई या बरं अशा इथं पुढं तो ओटी भरून घेऊ असं. या बरं इथं बसा. अहो ताई, ह्याची काय गरज आहे? बसा बसा बसा. हा, बसा. ताई, एक सेल्फी झालाच पाहिजे. अहो हो, काढू की. या ताई, या ना तुम्ही. बरं वाटलं तुम्हाला भेटून. आणि हा, विरुभाईला पण सांगा बरं का आमच्या शुभेच्छा. हो. आणि ताई, आज वीरू आमदार तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळेच झाला. हे प्रेम कायम त्याच्या पाठीशी राहू दे. आणि मला खात्री आहे तुमच्या सगळ्यांच्या नक्कीच काहीतरी समस्या असतील, पण तुम्ही काळजी करू नका. आता वीरू आमदार झालाय ना, तो तुमच्या समस्या नक्की सोडवल बघा. पियूताई, विरुभाईवर आमचा पूर्ण विश्वास आहे, पण आता आमची तुमच्याकडे एक इच्छा आहे. अहो बोला की ताई. पिऊताई, आम्ही सगळ्या लोकशक्ती पक्षाच्या महिला सदस्य आहोत आणि आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आमचं नेतृत्व करावं. अहो ताई, तुमची कामं करायला मला कुठल्या पदाची काय गरज आहे? मी तुमच्या सोबतच आहे. आणि बाकीची कामं करायला आमचं कारभारी आहेतच की. पिऊताई, आता तुम्ही इथल्या कारभारीण झालायत आणि आमची अशी इच्छा आहे की इथून पुढे तुम्ही सगळी कामं करावी. वा 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 वा, चांगलं सरड्यागत रंग बदलल्यात की ग तुम्ही. मी हरले की लगेच माझ्या पार्टीतनं वीरूच्या पार्टीत कोलांट्या उड्या मारलेत तुम्ही. पण एक लक्षात ठेवा, हे जास्त दिवस सत्तेत राहणार नाहीयेत. तो माझ्या समोर नाक घासत यावं लागणार आहे तुम्हाला. ओ कांचनताई, तुमच्या या असल्या स्वभावामुळे तर तुम्ही पडलायत. धड एक काम नीट केलं नाही आतापर्यंत. आणि नुसतंच पद पाहिजे कशाला? जो आमची कामं करेल ना, त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू. तुम्ही लय स्वार्थी आहे कांचनताई, पण आता आम्ही महिला सगळ्या पिऊताईच्याच पाठीशी उभा राहणार, तुमच्या नाही. ही अंकुशरावची पोरगी हे विसरू नका, ज्यानं त्याच्या आमदारकीच्या काळामध्ये अख्ख्या तालुक्याची वाट लावली होती. विकास रस्त्यावरच्या खड्ड्यात गाडला. उलट मी झेडपीचे अध्यक्ष असताना. कांचनताई, बस, तुमच्या ह्या भाषणाच्या वाक्याची प्रॅक्टिस झालेली आहे आम्हाला आता. तुम्ही किती पण रंगून जरी सांगितलं ना, तरी पण आमचा विरुभाईवर आणि पिऊताईवरच पूर्ण विश्वास राहील. हे तुम्ही लई बोलला तर. माझ्याच घरात येऊन माझ्या विरोधात बोलायची हिम्मत कशी झाली तुमची? चला निघायत ना. काकी, कोणी कुठं बी जाणार नाही. आणि घरात आलेल्या पाहुण्यांची हे असं वागलेलं मला चालणार नाही बरं का. आणि तुम्ही विसरलात का, वीरूनं तुमच्या हातून घरातले सगळे अधिकार काढून घेतले. त्यामुळे जरा शांत बस. नाही तर सत्तेत येण्यासाठी काय काय प्रताप केले हे का जर मी यांना सांगितलं ना, तर या बायका सळो की पळो करून सोडतील तुम्हाला. काय केले कांचनताईंनी? अहो ताई, काही नाही. आणि तुम्ही काळजी करू नका. या तालुक्याची दोर आता सुरक्षित माणसाच्या हातात. आणि तुम्हाला कधी काय बी अडचण आली ना, तर मला सांगा, मी सोडवेन. कारण आता या घरची आणि या गावाची नवी कारभारीण मी आहे, प्रियंका राजवीर सूर्यवंशी.